अगस्त्य राणीची चेहरेपट्टी मोहक पण थरकाप उडवणारी होती. भुवया नैसर्गिकपणे उंचावलेल्या, जणू कायमच उपेक्षेची रेषा ओढलेली. दुहेरी पापण्या खालून लांब पापण्या सावली टाकत होत्या. त्याचे डोळे गडद, काळसर मण्यासारखे, भावनारहित, थंड पण असह्यपणे तीक्ष्ण आणि सुंदर. त्याचे ओठ पातळ होते, मधोमध हलकीशी खाज, रंग फिकट, चेहरा फिकट. हे सगळं मिळून असं वाटत होतं जणू तो माणूस नसून मृत्यूलोकातून बाहेर आलेला यमदूत आहे. ईशानी भीतीने मुठी आवळून उभी राहिली. एक पाऊलही पुढे टाकायची तिची हिंमत होत नव्हती. अगस्त्यच्या चेहऱ्यावर अधीरता उमटली. त्याचा आवाज कोरडा होता. "मी तुला इथे यायला सांगितलं." तो खोल आवाज खोलीत घुमला आणि वातावरण आणखी भयावह झालं. ईशानी कशीबशी 2 पावलं पुढे गेली आणि तेवढ्यातच अगस्त्यने अचानक हात पुढे करून तिला ओढलं. ईशानीचा तोल गेला आणि ती थेट पलंगावर कोसळली. धक्का बसल्याने ती सावरायचा प्रयत्न करू लागली, पण तिचे हात नकळत त्या पुरुषाच्या उबदार छातीवर घट्ट पकडले गेले. क्षणभर ती गोठून गेली. अगस्त्यने खाली पाहिलं आणि जणू एखाद्या छोट्या कासवाला उलटावं तसं त्याने तिला सहज पलटवलं. ईशानीचे दुधासारखे शुभ्र गाल लाजेने लाल झाले होते. डोळ्यात पाणी साठलं होतं. ती आधीच गोंडस, कोवळी होती आणि अशा अश्रूच्या कडावर उभी असलेली ती अधिकच दयनीय दिसत होती. पण ती रडायची हिंमत करत नव्हती. गळा घट्ट आवळल्यासारखा झाला होता. ती भीतीने अगस्त्यकडे पाहत होती, कारण तिला वाटत होतं, मी जरा जरी आवाज केला तर हा मला मारून टाकेल. अगस्त्यने पलंगावर हात रोवून तिच्याकडे कठोर नजरेने पाहिलं. "तुझं वय किती?" त्याने विचारलं. तिचं हृदय वेगाने धडधडू लागलं. त्याचा श्वास तिच्या त्वचेवर जाणवत होता. डोळे घट्ट मिटून जणू आता काहीच शिल्लक नाही अशा आवाजात ती कुजबुजली. 18. अगस्त्यच्या चेहऱ्यावर कसलीही भावना उमटली नाही. डोळे थंड, दूरचेच राहिले. क्षणभराने तो उपहासाने हसला. "म्हणजे महाराणींनी अपशकुन दूर करण्यासाठी माझ्यासाठी अगदी लहान मुलगीच विकत घेतली आहे." ईशानी डोळे उघडायची हिंमतही करत नव्हती. तिचं लहानसं शरीर हलकेच थरथरत होतं. शेवटी तो सरळ बसला. "उठ." तो तिच्याबद्दल आणि तिच्या पार्श्वभूमीबद्दल पूर्णपणे जाणून होता. महाराणी कमलादेवींनी आधीच त्याला सगळं सांगितलं होतं. जर ही मुलगी अशुद्ध असती तर तिला देवकडा महालाच्या अंगणात पाऊलही टाकू दिलं नसतं. ईशानी पलंगावर बसली. अगस्त्य तिच्यासमोर बसलेला होता. तिला उभं राहायची ताकदच नव्हती, म्हणून ती अपराधी भावनेने पलंगावर बसून राहिली. अचानक अगस्त्यला जोरदार खोकला आला. त्याने हात तोंडावर नेला आणि त्या हातावर रक्त दिसलं. ईशानीचे डोळे विस्फारले. तो खरंच मरणाच्या दारात आहे? तिच्या चेहऱ्यावरचा तो भयभीत भाव पाहून अगस्त्यच्या डोळ्यात हलकंसं हसू चमकलं. "हे तुला घाबरतंय?" तो चेष्टेच्या स्वरात म्हणाला. तो शांतपणे उठला आणि बाथरूममध्ये हात धुवायला गेला. तेव्हाच ईशानीच्या लक्षात आलं, तो फारच उंच आणि सडपातळ होता. फिकट त्वचेमुळे तो थोडासा अशक्तही दिसत होता. आणि तरीही तिला आठवली ती पाठ, ते स्नायू. क्षणात तिचे गाल पुन्हा गुलाबी झाले. अगस्त्य बाथरूममध्ये असतानाच ईशानी झटकन पलंगावरून उतरली आणि आज्ञाधारकपणे पलंगाजवळ उभी राहिली. तिला काय करायचं, कसं वागायचं काहीच कळत नव्हतं. सौभाग्यवती वधू ही संकल्पना आजच्या जगात जवळजवळ कुणालाच माहीत नव्हती. 18 वर्षाची ईशानी तर त्याबद्दल पूर्ण अनभिज्ञ होती. त्यातच तिचा नवरा, आर्यभूमीत कुप्रसिद्ध असलेला निर्दयी अगस्त्य राणे. हे सगळं तिच्या अंगावर काटा आणत होतं. काही वेळात अगस्त्य परत आला. ती पलंगाजवळ उभी असलेली, भीतीने गप्प बसलेली, अगदी एखाद्या असहाय्य प्राण्यासारखी. नाजूक देहयष्टी, बर्फासारखी गोरी त्वचा, फुलासारखा कोमल चेहरा. तिला तिथे उभी पाहणं खरं तर डोळ्यांना सुखावणारं होतं. तो पलंगावर बसला आणि निर्विकारपणे म्हणाला,
महाराणी, माझ्या आजीशी तुझं काहीही नातं असो, पुढे तू नीट वागायचं. तो थांबला. सध्या तरी मी तुला मारणार नाही, पण जर तू काहीही मूर्खपणा केला, त्याचा आवाज थंड झाला, तर परिणामाची जबाबदारी तुझीच असेल. ईशानी थरथर कापत उभी राहिली. तिला आता कळून चुकलं होतं. ती एका राक्षसाच्या घरात नाही, तर राक्षसासमोरच उभी आहे. तो वाक्याच्या मधोमध थांबला. खरं तर तो म्हणणार होता, मी तुला ठार मारीन, पण त्याच्या तोंडातून शब्द वेगळेच निघाले. मग तुला माझ्याबरोबरच पुरावं लागेल. ईशान्याचे डोळे विस्फारले. माझ्याबरोबर पुरावं? ती घाबरून पुटपुटली. अगस्त्याने निर्विकार नजरेने तिच्याकडे पाहिलं. महाराणी कमलादेवी, राणींनी तुला हे सांगितलं नाही का? ईशानीने खालचा ओठ दातात घट्ट चावला. कालपर्यंत तिला एवढंच माहीत होतं, तिला अगस्त्य राणीशी विकून दिलं जाणार आहे. यापुढचं काहीही तिच्या वडिलांनी, विनायक कुलकर्णींनी महाराणीसोबत खाजगीपणे ठरवलं असावं. ती हळू आवाजात म्हणाली, समजलं. तिचा आवाज इतका कोमल आणि शांत होता की तो ऐकताना नकळत मन वितळावं. अगस्त्याने भावना न दाखवता तिच्याकडे पाहिलं. माझी वधू म्हणून तुला माझ्याबरोबर झोपायचं आहे? ईशानीचा चेहरा क्षणार्धात लालबुंद झाला. विशेषतः कानाच्या पाळ्या जणू रक्ताचाच रंग चढला होता. आश्चर्याने तिचं तोंड किंचित उघडच राहिलं. ती नकळत 2 पावलं मागे सरकली, पण त्याचा काहीही फरक पडला नाही. अंधार पडतोय, तो थंडपणे म्हणाला. तिला त्याचा अर्थ कळून चुकला. ईशानीच्या तोंडून एक हलकी किंकाळी निघाली. तिने मुठी आवळल्या. पाठीवर, अंगावर काटा उभा राहिला होता. तरीही ती त्या माणसाला नकार द्यायची हिंमत करू शकत नव्हती. कसाबसा धीर एकवटून ती पलंगाकडे गेली आणि हळूच त्याच्या बाजूला बसली. अगस्त्य काहीच बोलला नाही. तो फक्त तिच्याकडे पाहत राहिला. अगस्त्य राणींनी अनेकांचे प्राण घेतले होते, पुरुष, स्त्रिया, म्हातारे, तरुण, पण तो त्याच्याकडे कधी पाहत नसे. काही लोक मृत्यूला घाबरत नव्हते, काही विचित्रपणे शांत होते, पण कोणीही त्याला कधीच उत्सुक वाटला नव्हता. आज मात्र पहिल्यांदाच तो कुणातरी रस घेत होता. 18 वर्षाची ही मुलगी देहाने अगदी नाजूक होती. सुंदर भुवया, लहानसं टपोरं नाक, आधी ओठ चावल्यामुळे तिच्या कोमल ओठावर उमटलेले फिकट खून, गोऱ्या नाजूक त्वचेला जणू किंचित स्पर्शही जड जाईल, मृत्यूसारखी सडपातळ मान आणि इतकी नाजूक कंबर की एखाद्याचा हात आपोआपच तिकडे जावा. क्षणाचाही विलंब न करता अगस्त्याने हात पुढे केला आणि तिच्या लालसर कानाची पाळी चिमटीत पकडली. हा अचानक स्पर्श होताच ईशानीचे डोळे विस्फारले. त्याने निष्प्रभपणे ती पाळी दाबली. दुखत होतं, पण ती आवाज काढायची हिंमत करू शकत नव्हती. ती केविलवाण्या नजरेने त्याच्याकडे पाहत राहिली. माझ्याकडे असं का पाहतेस? त्याने विचारलं. जर मला तुझ्याशी लढता आलं असतं तर मी फक्त पाहत बसले नसते. हा विचार तिच्या मनात आला. धीर एकवटून ती हळूच म्हणाली, दुखतंय. तो थोडा गोंधळला. फक्त कानाची पाळी धरली म्हणून इतकं दुखतं? आजकालच्या मुली एवढ्या नाजूक असतात का? तरीही तिची पाळी अधिकच लाल होत चाललेली पाहून त्याने हात सोडला. ईशानीने लगेच तो कान हाताने झाकला. क्षणातच त्याचा मूड बदलला. तो थंड आवाजात म्हणाला, आज तू जमिनीवर झोपशील. हे ऐकताच ईशानीचे डोळे चमकले. तिला कान दुखतोय याचं भानही राहिलं नाही. जमिनीवर झोपायचं म्हणजे? मला त्याच्याबरोबर झोपावं लागणार नाही. अगस्त्य पलंगावर आडवा झाला आणि खोलीत उभ्या असलेल्या सुटकेचा श्वास घेणाऱ्या मुलीकडे दुर्लक्ष केलं. त्याला त्रास नको म्हणून ईशानी गप्पच राहिली. ती खोलीत चोरट्या नजरेने फिरू लागली, अगदी एखाद्या लहान हॅमस्टरसारखी. शेवटी तिला एका कपाटात एक घोंगडी सापडली. एप्रिल महिना होता. हवा अजूनही थंड होती, पण आजारपणामुळे खोलीत फ्लोअर हीटर सुरू होता, म्हणून उबदारपणा जाणवत होता. ईशानीने घोंगडी जमिनीवर नीट पसरली आणि सावधपणे त्यावर झोपून पाहिलं. बरं वाटत होतं.
तिने सुटकाचा दीर्घ श्वास घेतला. ती अकाली जन्मलेली होती. तिच्या आजोबांनी तिला वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले होते. तिचं शरीर नेहमीच कमकुवत होतं. इतरांना साधा सर्दी खोकला होऊन लगेच बरा होतं असे, पण ईशानी मात्र दिवस कधीकधी महिनाभर अंथरुणाला खिळून राहायची. म्हणूनच तिला आजारी पडायचं नव्हतं, कारण तिला भीती होती, जर मी आजारी पडले तर अगस्त्य राणे चिडतील आणि मला इथून कायमचं काढून टाकतील.